हॅलो फ्रेंड्स, ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1.5 वर्षाच्या मुलीचे लेहंगा चोली ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर मी मागील पार्टमध्ये तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग सांगितलेलं आहे, तर ह्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला लेहंग्याचं कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे। तर आपण व्हिडिओला स्टार्ट करू। यासाठी मी काठपदर साडी घेतलेली आहे। आपल्या प्लेटिंगचं घागरा हे करायचं आहे। अस्तर मात्र आपण अंब्रेला घेरचं हे करणार आहे कटिंग। हे पहा, असं क्रॉस पद्धतीने टाकायचं आहे। मेजरमेंट आपल्याला क्रॉस घेऊन अस्तरचा भाग हा घेर तयार करायचा आहे आणि बाहेरून आपण प्लेटिंग घेणार आहोत। तर हे क्रॉस टाकून हे बघा मेजरमेंट घ्यायचं। कमरेचा चौथा घ्यायचा आहे भाग हा। तर कमर आहे 18चा चौथा भाग हा 4.5 येते। हे पहा मार्किंग केलेलं आहे शेप देऊन। असा राऊंड शेप घ्यायचा आहे, हाफ सर्कल। घागऱ्याची उंची आहे 17 तयार। तर त्यातून 2 इंच मायनस करायचं की जेणेकरून कमरपट्टी येणार आहे वरती यासाठी, आणि प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे जेणेकरून 17 ते प्लस 1 इंच 18 इंच घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून फोल्ड वगैरे होतं यासाठी। एक्स्ट्रा नेहमी असावे म्हणून, कमी जास्त पडू नये यासाठी, वरून खाली फोल्ड होणार आहे यासाठी। अशा पद्धतीने आपण सर्कलमध्ये 18 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आपण कट करून घेऊ आता हे। अशा पद्धतीने आपल्याला अस्तरचा भाग हा कट झालेला आहे। आता आपण काठपदरच्या साडीचं कटिंग करून घेऊ। हे पहा, अशा पद्धतीने खाली काट मी हे केलेले आहेत आणि वरनं एकदम प्लेटिंगचं घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला सरळच ही कट करायचं आहे। हे पहा, 33-32 इंचापर्यंत मी घेतलेला आहे घेर। हे जुळवून घ्यायचं सोबत कटिंग होईल म्हणून, कमी जास्त होणार नाही यासाठी घडीवर घडी घेऊन कटिंग करणार आहे। हे पहा, जेवढा आपल्याला घेर पाहिजे तेवढा घ्यायचा। हे पहा, अशा पद्धतीने 2 इंच मायनस करून आपल्याला घ्यायचं आहे। 16 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे। पहा, वरती आपल्याला वरती कमरपट्टी येतेच 2 इंचाची, त्यासाठी। हे पहा, झालेलं आहे आपलं कटिंग। अशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे। हे प्लेटिंग घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या, त्याच्यात बरोबर त्या घेरमध्ये, कमर घेरमध्ये ॲडजस्ट करायचं जेवढा घेर पाहिजे तेवढा। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला प्लेटिंग घ्यायचे आहेत एकावर एक ठेवून, म्हणजे घागरा आपला घेरदार येईल यासाठी मी एकदम जास्त घेरदार घेतलेला आहे कपडा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला समजेल मी टाकल्यावर। आणि ह्या घागऱ्याच्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग पाहायची असेल तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल, त्याच्यावर जाऊन पहा। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला प्लेटिंग टाकायच्या आहेत। बरोबर तेवढ्याच कमर घेरच्या ह्याच्यानुसार 20 इंचाचा आपल्याला येईल कमर घेर। म्हणजे अशा 18 इंच आहे, एक्स्ट्रा 1-2 इंच आपण घेतलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने प्लेटिंग घ्यायच्या आहेत, एकावर एक स्टिच करून एकसारख्या।
खूप सोपी पद्धत आहे. खूप सुंदर ही दिसतो, एकदम मस्त लुक दिसतो हा. हे पहा, अशा प्रकारे आपले प्लेटिंग झालेले आहेत वरच्या फॅब्रिकवर. आणि आता आपण अस्तरवर जॉईन करून घेऊ अस्तर याला. हे पहा, जॉईन करून घ्यायचं बरोबर. अशा प्रकारे आपण जॉईन केलेलं आहे. आता आपण कमरपट्टी तयार करून घेऊ. हे पहा, 5 इंचाचं घेतलेलं आहे, 2 इंचाची तयार होईल. यासाठी एक्स्ट्रा मायेसाठी आपल्याला 1 इंच जाणार आहे फोल्ड वगैरे करण्यासाठी, आणि 2 इंचाची तयार होणार. हे पहा, मी जॉईन करून घेतलेलं आहे. आता आपण एका बाजूने फोल्ड केलेलं आहे. हे पहा, 20 इंचाचं घेतलेलं आहे. 19.5 ते 20 इंचापर्यंत 1-1.5 इंचाचा आपला एक्स्ट्रा घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे जॉईन करायचं आहे दोन्ही भाग. स्टिच करून घेऊ दोन्ही पार्ट आपले एकावर एक ठेवून. अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला ते पट्टी 2 इंचाची हे करून फोल्ड केलेले आहे ती बाजू परत बॅक साईडला हे करायचं, स्टिच करायचं. हे पहा, हे झाली एका बाजूची स्टिच. आता दुसऱ्या बाजूने स्टिच करून घ्यायचं. डबल टिप देत आहे मी. आता हे पहा, फोल्ड केलेली पट्टी आतल्या बाजूने घ्यायचं आणि स्टिच करायचं. अशा प्रकारे हे लॉक करून घ्यायचं, जेणेकरून धागा निसटू नाही वगैरे यासाठी. तिथे लॉक करून स्टिच दाबटीप देऊन घेऊ आपण. आता अशा प्रकारे आपलं कमरपट्टी जॉईन करून घ्यायची. हे झालेलं आहे आपलं. आता आपला 1 साईडचा भाग जॉईन करून घ्यायचा झालेला आहे. हे पहा, अशा प्रकारे आता दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे. हे 1.5-2 इंच सोडायचं तिथे. किती 2 इंच सोडलेलं आहे ते पहा खाली, स्टिच करून घ्यायचं आहे. सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करा नक्कीच आणि कमेंट्स करा. काही समजलं असेल तर कमेंट बॉक्सवर विचारा, मी सांगेल नक्की. शंका असेल तर. पण खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही ही ट्राय करा. आणि ब्लाऊजची व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, नक्की पहा. लिंक मी शेअर करेल त्यावर जाऊन. आता आपण अस्तरचा भाग ही जॉईन करून घेऊ. जसं हा भाग जॉईन केलेला आहे तशाच पद्धतीने. हे पहा, आता अस्तरचा आपलं तशाच पद्धतीने जॉईन करायचं आहे जसं केलेला होता आधी. हे पहा, 2 इंच सोडून जॉईन करून घ्यायचं. आणि खाली काटा असल्या कारणाने फोल्ड करायची गरज नाही, पण अस्तरचा भाग हा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला झालेला आहे घागरा. आतमध्ये कमरपट्टीला नॉट वगैरे टाकून द्यायची. हे झालेलं आहे.
खूप सुंदर आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.